उद्योग जगतात एक निष्णात व्यवस्थापन अधिकारी म्हणून वावरत असताना हिमांशूंना औद्योगिकरणामुळे झपाट्यानं बदलत गेलेल्या शहराचं चित्र जवळून पाहायला मिळालं. गिरणगाव, कारखाने आणि तिथं वावरणारी माणसं रेखाटताना त्यांना दीर्घ काव्य स्फुरू लागलं आणि त्या कवितांचा शहर एक कबर नावाचा वैशिष्ट्यपूर्ण संग्रह प्रसिद्ध झाला. कारखाने दिसतात, गुडघे दिसतात, पेटलेल्या भट्टी सारख्या खात्यात साचे कापड विडत राहतात, माणसं उघडी होत राहतात, आयुष्याला ठिगळं लावत राहतात, टीबी दमा पोसत राहतात, कारखाने चालतात, साचे चालतात, बरगड्या पिसतात, गुडघे झिजतात, दमलेली थकलेली धुराडी स्वप्नांचा धूर ओकत राहतात, सवय म्हणून भोंगे देखील करुण बाण देत राहतात, असेल कुठे अल्ला म्हणून साथ त्याला घालत राहतात. कारखाने चालतात, साचे चालतात, बरगड्या पिसतात, गुडघे झिजतात, कारखाने चालतात, साचे चालतात, बरगड्या पिसतात, गुडघे झिजतात.